तर चला म्हटलं मस्त मेंदू वडे बनवूया गरमागरम या सगळ्यांनी खायला. मी हे सकाळीच बनवले होते, पण आत्ता व्हिडिओ टाकते कारण खूप काम होतं आज. आणि मी अशा हातानेच बनवते, याला काही चाळणीवर घ्यायचे नाही, पाणी लावायचं नाही, असं काहीच करायचं नाही. बघा जसे मी बनवते ना तसे तुम्ही बनवा. बघा सेम मेंदू वड्याचा आकार पण येतो आणि छान होतात. काही अवघड नाही आहे, नेहमी बनवत राहिलं ना तर सवय होते. आता मी नेहमीच बनवते म्हणून मला सवय आहे. मेंदूवडे, इडली, डोसा, सांबर सगळंच बनवते मी. पण मला ना कंटाळा येतो व्हिडिओ काढायला, कारण खूप किचन छोटं आहे. मग कॅमेरा कसं धरायचा आहे ते, त्याच्यामुळं थोडेच बनवायचे होते. म्हणून मी रेसिपी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते. काही नाही, फक्त डाळ भिजू घालायची, सकाळी मस्त वाटायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. तुम्हाला टाकायचं असेल तर कांदा, जिरं पण टाकू शकता. पण माझ्या पोरांना ते आवडत नाही म्हणून मी ते तसं काही टाकत नाही. आणि कांदा जिरं टाकलं तर खूप टेस्टी होतात. मिरची पण टाकायची, लय छान होतात तसे मेंदूवडे. आणि मस्त गरमागरम असे खायला घ्यायचे आणि चांगले ते तळू द्यायचे. आणि मंद आचेवरच तळायचे बरं का ते. असं फास्ट गॅसवर जर तुम्ही तळले ना तर ते बिलकुल पण आतून शिजणार नाही, सगळं पीठ पीठ राहील. म्हणून आहे ना जरा ते कमी गॅसवरच तळायचे. कमी गॅसवर तळले ना की ते छान होतात. आणि कमी कमी लाल पण होतात, जास्त जाळायचे पण नाही, मग ते कसं चांगलं नाही लागत. आणि मस्त असे जर असे झाले बघा, आता हे तुम्हाला वाटतंय ना झाले म्हणून, थोडेसे लाल दिसायला लागले की लगेच काढून घ्यायचे. आणि लगे इकडं त्याच कढईमध्ये मस्त मोहरी टाकली, मी कढीपत्त्याची फोडणी दिली आहे. मिरची, कोथिंबीर आणि खोबरं मस्त वाटण करून घेतलं आणि मस्त त्याचा तडका दिला. झाली चटणी. एकदम सोपी रेसिपी, काय एवढं करत बसायचं नाही.